नमस्कार, मी नेहाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अगदी पौष्टिक असे गव्हाच्या पिठाचे पॉकेट रोल। चला तर मग सुरुवात करूया। आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेले ते आपण या परातीत टाकून घेऊया। 1 चमचा ओवा घेतलेला आहे, तो आपण हातावरती रगडून घ्यायचा आहे आणि पिठामध्ये टाकून घेऊया। चवीनुसार मीठ घेऊया। 2 चमचे आपण यामध्ये तेल घालून घेऊया। व्यवस्थित आपण हे मळून घ्यायचे। सगळी जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याचा एकदम दाटसर असा आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे। तेल व्यवस्थित आपण पिठामध्ये एकजीव करून घेतलेले आहे। आता आपण यामध्ये थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला घट्ट आणि दाटसर असा डो तयार करून घ्यायचा आहे। आता आपण हे सगळं पीठ एका जागी करून घ्यायचं आहे। इतकंच दाटसर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे। आता याला 15 मिनिटं आपण रेस्ट करायला ठेवून देऊया। स्टफिंग तयार करण्यासाठी आपण काही भाज्या घेतलेल्या आहेत। त्यामध्ये आपण कोबी घेतलेला आहे, टोमॅटो, कांदा, पनीर, शिमला मिर्च आणि गाजर। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार भाज्या कमी जास्त करू शकता। एका कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घालून घेऊया। तेल व्यवस्थित गरम झालं की आपण यामध्ये 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे। यामध्ये कांदा आपण टाकून घेऊया। व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। कांदा परतला गेलेला आहे। आता आपण यामध्ये उरलेल्या भाज्या घालून घेऊ। कोबी, शिमला मिर्च, गाजर आणि टोमॅटो आपण एकत्र यामध्ये ॲड करायचं आहे आणि हे सगळ्या भाज्या आपल्याला यामध्ये परतवून घ्यायच्या आहे। आता यामध्ये आपण भाज्यांच्या प्रमाणामध्ये मीठ घ्यायचं आहे। मिठामुळे भाज्या आपल्या लवकर शिजल्या जातील। आता आपण 2 मिनिटांसाठी आपल्या भाज्या झाकून वाफवून घेऊया। 2 मिनिटं झालेली आहे। आता आपण झाकण काढून घेऊया। भाज्या आपल्या एकदम सॉफ्ट झालेल्या आहेत। आता या स्टेजला आपण यामध्ये सॉसेस टाकून घेऊया। 1 चमचा आपण यामध्ये शेजवान सॉस टाकून घेऊया। 1 चमचा आपण टोमॅटो सॉस ॲड करायचा यामध्ये। 1 चमचा आपण यामध्ये सोया सॉस टाकून घेऊया। सगळे सॉस आपण यामध्ये मिक्स करून घ्यायचे। कलरसाठी आपण यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता या स्टेजला आपण यामध्ये या पनीरचे क्यूब्स करून ठेवलेले ते ॲड करूया। व्यवस्थित मिक्स करून घेऊया या भाज्यांमध्ये। आता आपण हे थोडंसं थंड करून घेऊया। 15 मिनिटं झालेली आहे। आता आपण हा डो व्यवस्थित पुन्हा मळून घेऊया। आता याला आपण स्टफिंग करून घेऊया। आपण असा एक पोर्शन काढून घेतलेला आहे। आता याची एक आपण एकदम बारीक अशी पातळ चपाती लाटून घ्यायची आहे। सगळीकडून एकसारखी आपण लाटून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता।
अशा पद्धतीने आपण सगळ्या बाजूने एकसारखी अशी पोळी लाटून घेऊया। आपली पोळी लाटून झालेली आहे। आपण याचे साइड कट करून घ्यायचे। आता याचा चौकोन असा आपण आकार तयार करून घेऊया। आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं सारण टाकून घेऊया। आणि याच्या कॉर्नर्स आपण चिटकवून घ्यायचे। पॉकेट सारखा आपण याचा आकार तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता एकदम सोप्या पद्धतीने आपण याला डिझाइन तयार करून घेतली आहे। काटा चमच्याच्या साहाय्याने आपण याला एकदम छानशी अशी डिझाइन तयार करून घेतलेली आहे। अशाच पद्धतीने आपण पुढचे सगळे पॉकेट्स तयार करून घेऊ। पाहू शकता एकदम व्यवस्थित आपण त्याचे साइड्स चिटकवून घ्यायचे। झटपट असा आपण हे पॉकेट्स तयार करू शकतो। अशा वेगवेगळ्या आकाराने आपण हे पॉकेट्स तयार करून घेऊया। वेगवेगळ्या आकाराने आपण आपला हा नाश्ता तयार करायचा आहे, जेणेकरून मुलं एकदम आवडीने हे खातील। अतिशय पौष्टिक आणि एकदम झटपट अशी रेसिपी आहे आपली। एकदा नक्की ट्राय करा। अशा वेगवेगळ्या आकाराने आपण आपली स्टफिंग भरून घेतलेली आहे। आता आपण हे तळायला घेऊया। एकीकडे आपण तेल तापत ठेवलेले आहे। आता याच्यामध्ये आपण एक एक करून आपले सगळे पॉकेट्स तळून घ्यायचे। एका वेळी आपण 3 ते 4 पॉकेट्स आपले यामध्ये टाकून घ्यायचे। 2 मिनिटं आपण हे व्यवस्थित एका बाजूने तळून घ्यायचे। अजिबात हलवायचे नाहीये, एकदम मंद गॅसवर आपण हे तळून घ्यायचे। आता आपण याला पलटी मारून घेऊया। दोन्ही बाजू व्यवस्थित तळून घ्यायचे। एकदम खरपूस असा आपल्याला दोन्ही बाजू तळून घेऊया। दोन्ही बाजूनी एकदम खरपूस असा आपण तळून घेतलेला आहे। गोल्डन कलर आलेला आहे आपल्या या पॉकेट्सला। आता आपण हे काढून घेऊया। आपले क्रिस्पी पॉकेट्स तयार आहेत। एकदम झटपट अशी आपली ही रेसिपी आहे। तुम्ही पाहू शकता अजिबात वेळ लागलेला नाही आहे आपल्याला। क्रिस्पी असे आपले पॉकेट्स तयार झालेले आहेत। नक्की एकदा तुम्ही ट्राय करा। तुम्ही पाहू शकता एकदम क्रिस्पी असे आपले पॉकेट्स तयार झालेले आहेत। आतून स्टफिंग तुम्ही पाहू शकता किती टेम्पटिंग वाटते। एकदा नक्की ट्राय करा। गव्हाच्या पिठापासून एकदम हेल्दी नाश्ता आहे हा। मुलं अगदी आवडीने खातील। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।